तुमच्याकडून सुद्धा कळत नकळत जर इतरांचं मन दुखावलं गेलं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. एक शेतकरी असतो आणि त्याला इतरांची निंदा करायची सवय असते. काही काळाने त्याला आपल्या या सवयीचा राग येऊ लागतो. तो आपल्या एका गुरुकडे जातो आणि त्याला ही सगळी हकीकत सांगतो. गुरु त्याला एक पिशवीभर पिसं देतात आणि म्हणतात की गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन ही पिसं टाकून ये. गुरुनी सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती गावाच्या मध्यवर्ती पिसे टाकून परत येते. काही वेळानंतर गुरु परत ती पिसं पिशवीत घालून भरून आणायला सांगतात. तो व्यक्ती परत जाऊन पाहतो तर तिथली सगळी पिसं उडून गेलेली असतात. परत तो येऊन गुरुला सांगतो. गुरु म्हणतात सेम आपल्या शब्दांचंही असंच असतं. एकदा जर आपण बोललो की तो शब्द आपण परत घेऊ शकत नाही. इतरांच्या मनाला त्याच्या वेदना खोलवर होतात. एखाद वेळी शारीरिक जखम भरून येते पण मनातील जखम ही सतत भळभळत राहते. त्यामुळे विचार करण्यापूर्वी थोडं थांबा, विचार करा आणि मगच बोला. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.